सर्व सज्जनाओ तुम्हाला नमस्कार करून हनुमानजीला नमस्कार करून कथेचं अनुसंधान आणि कथा चालली कुठं कोण कुणाला सांगतंय आणि कोण ऐकतंय याचा जरा विचार करा मला। राजा रावण काळनिमीलाही कथा सांगतोय आणि काळनिमी ऐकतोय। राजा आहे म्हणला पण राजा माया पाया पडालाय असा काळनिमी म्हणतोय। मग कार्य म्हणला साधन कोण म्हणतोय राजा रावण। नळ नीळ जांबीवंत सर्वची सर्व वानर मिले की तुझं काम झालंच असं माझं काम होणार आहे राजा रावण सांगतोय। बोला चरण देई नारद राजे चिंता सागरी बुडता पूर्ण तारो आपण स्वय व्हावे। राजा रावण म्हणतोय ए काळनिमी ऐक म्हणला अर्ध राज्य तुला देतो पण ही चिंता आहे क्या पाण्यात बुडाली आणि तिला जरा कुणीतरी तारावलं म्हणला अशी तू जरा मला काहीतरी सवड दि रे काळनिमी। राजा रावण रडत नाही आणि रायड्या बडे चरणावरे मागुता होत नसे प्राणांचा जीवदाताच होई। राजा रावण लंकेचा राजा रावण कोणाच्या चरणावर पडतोय बरं साध्या माणसाच्या। मोठा माणूस साध्या माणसाकडे जातोय त्याच्या पायावर पडतोय मग मोठ्याला बारक्या माणसाच्या पायावर पडलं की लहान मेलं म्हणायचं। मग तसं बरं काळनिमीला येणार आहे काळनिमी अर्ध बी राज्य देतोय आणि तुला एवढं कार्य तुला देतोय पण माझं काम कर असा रावण म्हणतोय। सवीर दैवतला दुर्धरा कपट प्रकार महाराज काय आवाज आहे सुंदर असा आवाज। ज्यावेळेस राजा रावण म्हणला कपट कर म्हणल्यावर काळनिमीच्या डोक्यामध्ये लटकन आलं म्हणला कपट काय बरं नाही आणि कुणाला कपट करायचं म्हणलं कुणाला जमलंच नाही म्हणला। मग हे कपटाचा वार मला चांगला नाही रे बाबा काळनिमी म्हणू लागलेला आहे। कपाट करिता हिरण्यकश्यप खंड विखंड केले